मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. फायनली आज ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू आला. प्रेक्षकांनो, एवढा उशिरा एवढा लेट रिव्ह्यू आतापर्यंत कधीच आला नव्हता. मला तर वाटलं की आज मालिका आहेच नाही की काय, पण फायनली आला. माझं लक्ष होतं एपिसोड येईल केव्हा येईल याकडे, तर आलाय. आजच्या एपिसोडमध्ये काय झालंय सुरुवातीपासून बघा. कालचा थोडा मागचा भाग दाखवला त्यांनी. सायली अर्जुनशी न बोलता निघून जाते ना, तो भाग. आता प्रिया बाहेर चाललेली असते. पूर्णाजी तिला रोकत म्हणतात, तन्वी थांब. प्रिया म्हणते, पूर्णाजी, चक्क तू मला हाक मारलीस, काही हवंय का तुला पूर्णाजी? पूर्णाजी आता तिला कुचकच बोलतात, अगं मला काय हवंय नकोय हे बघायला घरात बरीच माणसं आहेत, पण तू तुझ्या नवऱ्याची विचारपूस केली ना तरी पुष्कळ आहे. आणि घरातून बाहेर जाताना सांगायची पद्धत नाहीये का? वाटेल तेव्हा बाहेर जातेस, वाटेल तेव्हा घरात येतेस, कुठे जातेस, काय जातेस, काही माहित नसतं कोणाला. आता तर तू अश्विनशी सुद्धा खोटं बोलून बाहेर जाते तन्वी. आता प्रिया म्हणते, को को कधी ग कधी ग पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, मी घरात नाहीये म्हणजे मला काही माहित नसतं असं नाही. माझ्या सुनेशी आणि नाच सुनेशी माझं बोलणं सुरू असतं. तू पार्टीला जाते असं सांगून तू रात्रभर घराबाहेर होती हे कळलंय मला. प्रिया तोंडातल्या तोंडात म्हणते, या दोघींनी चुगली केलेली दिसते माझी. पूर्णाजी म्हणतात, काय म्हणालीस ग? प्रिया म्हणते, अगं कुठे काय पूर्णाजी, अगं त्या गोष्टीला खूप दिवस होऊन गेलेत. मी म्हणत होते जाऊ दे ना ग पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, अगं जाऊ दिलं होतं ना मी. तुझा खोटेपणा समोर आल्यावर काय वेगळं बोलणार होतो आम्ही. पण तू तू काल तर थांबलीच नाहीस. सचिन चुकला हे निमित्त करून तू काल वाटेल ते बोलत राहिलीस. आमच्या समोर अन्न होतं याचा विसर पडला ना तुला? प्रिया म्हणते, पूर्णाजी मी काल जे काही बोलत होते ना ते खरं होतं बरं का. पूर्णाजी आता ओरडतात आणि म्हणतात, खरं? सुभेदार जावाई आणि सुनेमध्ये भेदभाव करतात हे खरं नाहीये तन्वी. तू विषय थांबवायलाच तयार नव्हतीस. आम्ही अस्मिताला त्रास होऊ नये म्हणून गप्प बसलो होतो, पण तू तिच्या जखमेवरची सारखी खपली काढत होतीस. ती 2 जीवाची आहे याचा विचार पण तुझ्या मनाला शिवला नाही ना? रात्रभर बाहेर राहायचं आणि दिवसा जीप सैल सोडायची. हे सगळं या सुभेदारांच्या घरात चालणार नाहीये. इथे राहायचं असेल तर या घराचे नियम तुला पाळावेच लागतील. तू मन मानेल तसं वागशील आणि तुला शिक्षा होणार नाही असं समजलीस का ग तू? आता प्रिया म्हणते, शिक्षा? पूर्णाजी म्हणता, हो शिक्षाच. आज आज तुला संध्याकाळच्या आत अख्खच्या अख्खं घर झाडून आणि पुसून साफ करायचंय तन्वी. प्रिया म्हणते, ए पूर्णाजी हे सगळं मी करायचंय? पूर्णाजी म्हणता, हो तूच करायचंय. प्रिया म्हणते, अगं हे असं काय करते पूर्णाजी, अगं मला महत्वाचं काम आहे, मला बाहेर जायचंय, विमलला करू दे ना. पूर्णाजी म्हणतात, कोणी करायचंय हे तुला विचारते का मी? तू करायचंय हे मी तुला सांगते. अख्खच्या अख्खं घर स्वच्छ झालं पाहिजे. धुळीचा एकही कण दिसला नाही पाहिजे. जर का मला धुळीचा कण दिसला तर मी पूर्ण घर साफ करायला लावेल. विमल, असं म्हणून पूर्णाजीने आता विमलला आवाज दिलाय. विमल येते आणि म्हणते, काय झालं पूर्णाई? पूर्णाजी म्हणतात, हिला बादली आणि फरशी पुसायचा फडका आणून दे. आज अख्खच्या अख्खं घर ही साफ करणार आहे. प्रियाचं तोंड बघा कसं झालंय, पण विमल खुश होऊन म्हणते, आत्ता आणते. प्रिया तिच्याकडे रागाने बघायला लागते. मग विमल म्हणते, आणते आणते. प्रेक्षकांनो, पूर्णाजीने आज हिला चांगलाच ओरडा दिलाय बरं का. काल ही सचिनमुळे वाटेल तसं बोलत होती ना म्हणून, आणि त्यातनं तिला आता शिक्षा पण मिळाली आहे रात्रभर बाहेर राहण्याची. पूर्णाजी म्हणतात, चल तन्वी लवकर कामाला लाग, वेळ कमी आहे बरं का तुझ्याकडे. आता पूर्णाजीने फरमान सोडलंय. काल मला वाटलंच होतं बरं का प्रेक्षकांनो, ही प्रोमो मध्ये ही अशी ओढणी वगैरे बांधून होती ना, तेव्हाच म्हणलं मी ही धुणं वगैरे धुते का काय. आता पडली ना पंचायत. तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, हे घ्या ताई, ही बादली, हे फडकं, आणि हे बघा आधी ना सगळं झाडून पुसून घ्या आणि मग फरशा पुसा बरं. प्रिया आता तिला बोट दाखवत म्हणते, ए विमल. विमल म्हणते, नाही तसं नाही, पण तुम्हाला जमेल ना तन्वीताई? प्रिया म्हणते, चल चल निघ इथून निघ. विमल निघून जाते बरं का. आता प्रिया विचार करते, सगळ्यात आधी ना या म्हातारीलाच धुवून काढते, आली मोठी मला शिक्षा करणारी. पण आता आली या बोगासी, असावे सादर. प्रियाला आता सगळी साफसफाई करावीच लागणार आहे. प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो आलाय बरं का. सुमनने नागराजला आणि महिपतला सोबत बघितलंय. आता ती हे सगळं सायलीला सांगू शकेल का? त्यासाठी आजचा हा एपिसोड पूर्ण बघा. आता सुमनला एक अंगठी सापडली आहे नागराजच्या कपड्यामध्ये. सुमन विचार करते, ही अंगठी कोणाची आहे? महिपतची वगैरे असली तर? आता सायलीला सांगायला हवं असा विचार करते ती. आणि आता ती फोन करणारच असते सायलीला. तेवढ्या सायलीच तिला फोन लावते.
सुमन खुश होते आणि विचार करते, अरे वा बरं झालं, सायलीचाच फोन आलाय. सायली म्हणते, सुमन काकू कशा आहात? सुमन म्हणते, अगं हॅलो सायली, अगं मी तुलाच कॉल करणार होते. सायली म्हणते, अरे वा बरं झालं मग मी तुम्हाला फोन केला. काकू तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय मी. सुमन म्हणते, कसलं ग आमंत्रण? सायली म्हणते, काकू आईंनी आणि मी ठरवलंय की मागच्या वर्षात ज्या वाईट गोष्टी घडल्या ना त्या विसरायच्या आणि ज्या चांगल्या गोष्टी घडल्यात त्याचं मस्त आपल्याला सेलिब्रेशन करायचंय. म्हणजे आमच्या घरी येऊन काकू आमच्या घरी येऊन आपल्याला हा आजचा दिवस छान साजरा करायचा आहे. सुमन म्हणते, न्यू इयर पार्टी का? सायली म्हणते, हो हो न्यू इयर पार्टी काही म्हणा, दिवस महत्वाचा नाहीये, आपला आनंदाचा क्षण महत्वाचा आहे. आता सुमन अंगठी बघत असते तेव्हा सायली म्हणते, हॅलो काकू ऐकताय ना? म्हणजे तिला माहित नाहीये सायलीला ती अंगठी बघते, पण सुमनचा काही रिप्लाय येत नाही म्हणून ती बोलते. आता सुमन विचार करते, सायली आनंद साजरा करायचा म्हणतीये आणि मी या अंगठीबद्दल आत्ताच नको सांगायला, उगाच आनंदावर विरझण नको. सायली म्हणते, हॅलो काकू हॅलो. हे सगळं सुमन मनातल्या मनात विचार करत असते. सुमन म्हणते, अगं काही नाही, सहज गप्पा म्हणजे लक्ष नव्हतं. ठीक आहे ठीक आहे, मी येते अगं संध्याकाळी. सायली सायली म्हणते, नक्की या, मी वाट बघते. असं म्हणून सायलीने फोन ठेवलाय. सायली आता तिचं काम करत असते किचन मध्ये. तेवढ्या तिथे पूर्णाजी येतात. सायली म्हणते, पूर्णाजी कॉफी करू तुमच्यासाठी, बसा ना. पूर्णाजी म्हणतात, नको बाई सध्या काही नको. अगं आज आपल्या देवांची पूजा करते, मागच्या अंगणामध्ये छान ताजी फुलं आली आहेत बघ, फुलं नको का काढायला? सायली म्हणते, आजी तुम्ही बसा, मी आणते फुलं. असं म्हणून आता सायली गेलीये फुलं आणायला मागच्या अंगणामध्ये. इकडे विमल प्रियाला म्हणते, अहो ताई, अहो आधी ना ते टेबलावरची धूळ काढा बरं का, तुम्ही धूळ नंतर काढाल तर उगाच खाली पडेल ना ती धूळ, मग तुम्हाला सगळं घर पुसावं लागेल. प्रिया विमलवर ओरडते बरं का आणि म्हणते, चल गे चल, मला नको शिकू शहाणपणा. आणि काय गे विमल, तुला विचारलंय का मी, फुकटचे सल्ले देऊ नको, चल निघ. विमल म्हणते, राहिलो, तुम्हाला दुप्पट काम पडेल म्हणून सांगत होते मी. पूर्णाईला धूळ दिसली तर अख्खं घर पुसावं लागेल तुम्हाला. पुसाल म्हणा तुम्ही, एवढं काय, असं म्हणून विमल चालली जाते. प्रियाला वाटतं, अरे देवा खरंच की पुन्हा सगळं काम करावं लागेल. म्हणून प्रिया आता ती धूळ झटकत असते बरं का, झटकते काय, सटासट हाणते त्या टेबलवर. तेवढ्यात तिच्या पर्समध्ये मोबाईल तिचा खणाणलाय. आता त्यावर आलाय नागराजचा फोन. प्रिया तो हळूच काढते मोबाईल आणि बाहेर जाऊन नागराजशी बोलायला लागते. आता इथे मजा येते बरं का प्रेक्षकांनो, सायलीला कळलंय की ही मैपत बद्दल बोलत. प्रिया म्हणते, काय हो काका, तुम्हाला किती वेळेला सांगितलंय मी घरी असताना फोन करत जाऊ नका, किती धोक्याचं आहे कळतं का तुम्हाला? आता नागराज तिकडनं म्हणतो, काय गे प्रिया, तुला कसला आलाय ग धोका, तू तर सुभेदारांना विकून खाशील ग. आणि आजकाल तुझा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय ना प्रिया की तुला वाटतंय तू मला पण विकून खाशील. प्रिया म्हणते, म्हणजे? नागराज म्हणतो, मैपतच्या माणसांकडे तू मैपतची चौकशी करत होतीस ना ग? प्रिया म्हणते, हे बघा मी फक्त. नागराज म्हणतो, ए चल, सवयीप्रमाणे थापा नको मारूस प्रिया, आधीच मी तुला सांगितलंय मैपतपासनं लांब राहायचं, पुन्हा जर असा आगाऊपणा केला ना तर बघ मी काय करेल. आता प्रिया ओरडून म्हणते नागराजला, काय हो आगाऊपणा काय, मैपतला पकडायचा प्लॅन आपण दोघांनी मिळून केला होता ना, आणि सगळी मेहनत मी घेतली होती. तुम्ही काय केलं, मला अलगद बाजूला काढलं आणि त्या मैपतला भलतीकडेच लपवलं. आणि काय हो, मी काय करणं अपेक्षित होतं तुम्हाला, मी काय हाताची घडी घालणार होते का? असं म्हणून आता ही वळते. आता वळते तर काय, सायली मॅडम तिच्याकडे बघत असतात. प्रिया घाबरते आणि नागराजचा फोन कट करते. तिकडनं नागराज बराच वेळ हॅलो हॅलो करतो, पण आता प्रियाला नागराजशी कसं काय बोलता येणार? आता सायली हिची चांगली खबर घेते बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड ना त्यांनी खूप मोठा दाखवलाय आणि आज सगळेच एपिसोड फार मोठे मोठे येतो प्रेक्षकांनो. आजच्या आपल्या या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. सायली आता प्रियावर ओरडते बरं का चांगलीच आणि म्हणते, काय ग प्रिया, मैपत बद्दल बोलत होतीस ना कोणाशी तरी? आधी तर प्रिया गडबडते, पण मग लगेच म्हणते, ए सायली, कसलं मैपत आणि कसलं काय ग, माहिती देण्याबद्दल बोलत होते मी. आता सायली म्हणते, प्रिया खोटं नको बोलत जाऊस, मला माहित होतं तू मैपतच्या संपर्कात आहेस, आता खरं खरं सांग. प्रिया म्हणते, काय गे सायली, तू माझं बोलणं चोरून काय ऐकत होतीस ग? सायली तिला म्हणते, ए प्रिया, चल उत्तर द्यायचं टाळू नकोस, मी तुला मैपत हे बोलताना ऐकलंय, स्पष्ट ऐकलंय मी. आणि काय ग प्रिया, ज्या माणसाने तुझ्या आई वडिलांचा अपघात घडवला त्या माणसाबद्दल लपून छपून कोणाशी बोलत होतीस, काय बोलत होतीस? अगं तुझ्याकडे जर काही माहिती असेल तर आम्हाला सांग, दुसऱ्याशी लपून छपून का बोलतेस? प्रिया आता सायलीला म्हणते, तुम्हाला कशाला सांगू तुम्हाला, मला माहितीये तुला माझ्या आई वडिलांचा जास्त पुळका आहे,
पण याचा अर्थ असा होत नाही सायली, की त्या अपघाताच्या मुळापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करत नाही. मला पण शोधायचंय त्या माणसाला, ज्यामुळे मी 20 वर्ष माझ्या आई-वडिलांपासून दुरावले गेले. तो माणूस मैपत असेल तर घेईल मी जीव त्याचा. तुम्हाला काय कळणार आहे हे सगळं? आता सायली म्हणते, "तुला शिशुपाल माहिती आहे का गं प्रिया?" प्रिया म्हणते, "अगं, तो आपल्या आश्रमात इस्त्रीचे कपडे घेऊन यायचा तो, त्याचं काय आलं आता ते शिशुपालचं मध्ये?" सायली हसते आणि म्हणते, प्रिया, अगं तुला नाही कळणार. तुला माहितीये का, शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर त्याला जी शिक्षा होते ना, ती सगळ्या जगाने पाहिली आहे. तुझं असंच होणार आहे प्रिया." प्रिया म्हणते, "धमकी देतेस सायली मला?" सायली म्हणते, "छे गं, असं काही नाहीये. कशाला धमकी देऊ मी तुला? मी तुला फक्त जागं करतीये. या घरातली माणसं चांगली आहेत ना, म्हणून तू या घरात आहेस. जर तू या घराच्या शत्रूच्या संपर्कात असलीस, तर तुला कोणी सोडणार नाही हं, लक्षात ठेव." असं म्हणून सायली निघून जाते. सायली आता गेल्यावर प्रिया पण तिच्या मागे मागे घरात जाते. सायली आता पूर्णाजीला म्हणते, "पूर्णाजी, तुम्ही कशाला निवडत बसलात तांदूळ?" प्रिया आता मुद्दाम या दोघींच्या समोर मोठ्या मोठ्याने ते टिपवाय वगैरे असतो ना हॉलमध्ये, तो झटकत असते बरं का. पूर्णाजी आणि सायली बघतात. आता सायलीने ते फुलं आणलेली असतात पूर्णाजीसाठी, ती बाजूला ठेवते आणि प्रियाला म्हणते, "ए प्रिया, धूळ उडवायची कामं करू नकोस, पुसायची कामं कर. बघतेस काय माझ्याकडे? चल ते टेबल नीट पुस." प्रियाला येतो आता राग बरं का. सायली म्हणते, "ते सगळे मॅगझिन बाजूला कर आणि नीट पुस." प्रिया म्हणते, "ए सायली, चल ग, मध्ये मध्ये लुडबुड नको करू, मी माझं काम करते ना." पूर्णाजी म्हणतात, "ए तन्वी, चांगल्या सूचना देणं म्हणजे लुडबुड करणं नव्हे. तुला आधीच सांगते, घरातला कोपरा आणि कोपरा साफ व्हायला पाहिजे. हां, आता तुला हे काम सगळं परत पहिल्यापासून करायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तसं करायचं नसेल तर नीट आणि व्यवस्थित काम कर तन्वी. स्टोरूम आणि मागचं गार्डन दोन्ही पण तुला साफ करायची आहेत अजून, कळलं?" असं म्हणून पूर्णाजी आता तिथून तिथून निघून जात असतात. पण तरी त्यांना वाटतं, की थोड्या वेळ हिचं काम जरा बघावं. प्रिया आता ते सगळं साफसफाई करत असते बरं का. ते सगळं टिपवायवरचं काय-काय असतं कव्हर वगैरे ते काढते, स्वच्छता करते. आजचा एपिसोड थोडासा स्लो वाटला खरा, पण छान दाखवलाय त्यांनी. सायली म्हणते, "प्रिया, अगं ते सगळे तिथे पेपर अस्ताव्यस्त आहेत, ते नीट घडी घाल, मग पुस तिथे." प्रियाला येत असतो राग. प्रिया आता धन, धन, तन, तन करून आपटत असते, आदळत असते सगळं. मुद्दाम राग-राग म्हणते, "हां, करते, सगळं करते मी. हे झाल्यावर मागचं गार्डन करते, स्टोरूम करते, सगळं करते." आणि सायलीला अशी लूक देत असते पुसत असताना. असो आता पूर्णाजी आणि सायली मजा घेतात हिची. पूर्णाजी स्माईल करतात सायलीकडे बघून आणि निघून जातात. पुढचा सीन त्यांनी सचिन आणि अस्मिताचा दाखवलाय. अस्मिता अजूनही सचिनशी बोलत नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सचिन अस्मिताच्या मागे मागे करत असतो आणि म्हणत असतो, "बोल ना गं माझ्याशी अस्मी, अगं काय किती राग धरणार आहेस अजून? प्लीज माझ्याशी बोल." अस्मिता त्याच्याकडे बघत पण नसते, पण थोड्या वेळ तो तिच्या मागे मागे करतो. अस्मिता आता त्याच्याशी बोलत नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि बोलणार पण नाही. त्यावर आता हा सचिन विचार करायला लागतो, आता या अस्मिताला मनवायला मला गिफ्ट द्यावं लागेल, पण ते गिफ्ट घ्यायला माझ्याकडे पैसे पण नाहीये. आता काय करू? कुठून पैसे आणू? आणि प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांना वाटतंय तसंच आता हा साक्षीचा उपयोग त्याला पाहिजे असलेल्या पैशांसाठी करणार आहे बरं का. आता अस्मिता काही बोलत नाही हे बघतो तो आणि चालला जातो तिथून. अस्मिता काहीशी अशी लूक देत असते त्याला, म्हणजे बघतच नसते त्याच्याकडे, ॲटिट्यूड देतीये. आता हा सचिन बाहेर येतो आणि साक्षीला फोन करतो. खूप लांब येतो तो आणि आता बहुतेक तरी तो मागच्या अंगणात असावा. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूपच मोठा दाखवला हो त्यांनी. साक्षी म्हणते, "हॅलो सचिन, बोल." सचिन म्हणतो, "सॉरी ग सॅम, एवढ्या वेळचा तुला कॉल करायला वेळ नाही मिळाला ग. अगं जरा फायनान्शियल क्रायसिसमध्ये अडकलोय, तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय." साक्षी म्हणते, "काय झालं सचिन?" सचिन म्हणतो, "अगं माझी फ्लोरिडाची बँक आहे ना, तिथे टेक्निकल इश्यू झालाय ग. तिथून माझ्या इथल्या बँकेत पैसेच ट्रान्सफर होत नाहीये. मी इकडचं अकाउंट जास्ती वापरत नाही ना, त्यामुळे ह्या अकाउंटमध्ये जास्ती बॅलन्सच नाहीये बघ. आता गरजेपुरते पैसे नाहीयेत आणि तसं तर मी फ्लोरिडाच्या बँकमध्ये फोन केला होता. ते म्हणाले की 4-5 दिवसात सॉल्व्ह होईल." साक्षी म्हणते, "काय? 4-5 दिवस US मधल्या कुठल्याच बँकेचं ट्रान्झॅक्शन होणार नाही? असं कसं शक्य आहे?" सचिन म्हणतो, "अगं काय आहे ना, या सगळ्या डिजिटल गोष्टीवर आपण खूप अवलंबून आहेत. असा इश्यू झाला ना की खूपच प्रॉब्लेम होतो बघ. ठीक आहे, हरकत नाही, मी करतो सगळा इश्यू सॉल्व्ह. अगं खरं तर मला कोणाकडनं पैसे मागायचे असं आवडत नाही गं. ठीक आहे, बघू बघू काय होतंय ते. तसं माझं कोणी हक्काचं पण नाहीये म्हणा, ज्याच्याकडे मी हक्काने पैसे मागेल वगैरे."
साक्षी लगेच म्हणते, काय रे सचिन, आय एम हर्ट. तुला वाटलं नाही का की तू माझ्याकडे पैसे मागू शकतोस? मी तुझी हक्काची व्यक्ती नाहीये का? सचिन म्हणतो, अरे सॅम, तुझ्याकडे मी कसे काय पैसे मागू? मी तर खरं तुझ्यासाठी पैसे खर्च करायला हवे, तुला गिफ्ट्स घ्यायला हवे. मी तुझ्याकडनं कसे काय पैसे घेऊ? साक्षी म्हणते, जाऊ दे रे, काय ओल्ड फॅशन विचार करतोयस? अरे तुला किती पैसे हवेत तेवढे सांग. सचिन असा खुश होऊन जातो आता प्रेक्षकांनो, आणि साक्षीकडनं तो जवळपास 80,000 रुपये उकळतो. पण हे त्यांनी पुढच्या सीन मध्ये दाखवलंय. पूर्णाजी आणि अस्मिताचा सीन घेतलाय आता. पूर्णाजी अस्मिताला विचारायला येतात, काय ग बाळा, मेडिटेशन झालं का? अस्मिता म्हणते, पूर्णाजी माझा मूड नाहीये ग. आता पूर्णाजी म्हणतात, हे बघ अस्मिता, जे झालं ते वाईट झालं, पण या सगळ्यात बाळाचा काय दोष आहे सांग बरं बेटा. अगं जे झालं ते वाईट झालंय, पण त्याचं बाळाचं वर्तमान भविष्य सगळं बघायला नको का तुला? तुझ्या या रागाचा परिणाम होईल ना त्याच्यावर. आता अस्मिता म्हणते, पूर्णाजी त्याच्या बाबाचं काहीच कर्तव्य नाही का? पूर्णाजी म्हणतात, आहे ना बेटा, पण तू तुझं आई पण सोडू नको. आईचं कर्तव्य आहे ना काहीतरी. पूर्णाजी सुरेख वाक्य बोलतात की बेटा, आई होणं सोपं नसतं. अस्मिता म्हणते, पण माझ्या नवऱ्यानी हे सगळं आणखीनच कठीण करून ठेवलंय ना ग पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, इथे बस बरं बेटा, छान बस इथे. आता ते छान समजवतात तिला आणि म्हणतात, हे बघ अस्मिता, तुझं बाळ फक्त बाहेरचे आवाजच ऐकत नाही, तर तुझे विचारही त्याच्यापर्यंत पोहोचताय. तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. अस्मिता म्हणते, मग पूर्णाजी, सचिनने जे केलं ते मी विसरू का? पूर्णाजी म्हणतात, तसं नाही म्हणायचं बेटा मला, पण तुझं बाळ तुला महत्वाचं आहे की नाही सध्या? तू तोच तोच विचार करू नकोस. तू प्रयत्न कर आणि तुझं मन शांत ठेवायचा प्रयत्न कर बेटा, स्वतःसाठी नाही पण तुझ्या बाळासाठी. अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी, सचिनच्या बाबतीत जेव्हा नुसता संशय होता ना, तेव्हा मी प्रयत्न करत होते माझं मन शांत करायचा. अगं मला असं वाटायचं हॉर्मोन्समुळे व्हायचं, म्हणजे होत होती ग चिडचिड. मी त्या सचिनलाही सॉरी म्हणत होते ग. अगं पण हे इतक्या वाईट पद्धतीने समोर आलंय ना, आता माझ्या मनात ना त्या सचिनसाठी खूप राग आहे ग. आता या पूर्णाजी म्हणतात, पण हा राग तुझ्या बाळापर्यंत पोहोचतोय, त्याच्या मेंदूवर, तुझ्या मेंदूवर, शरीरावर परिणाम करतोय ग बेटा. तुला हे सगळं चालेल का अस्मिता आता? अस्मिता म्हणते, नाही ग पूर्णाजी, मला नाही चालणार हे. पूर्णाजी म्हणतात, झालं तर मग. ए बेटा, आता बाळ महत्वाचं आहे, तुझं व्यायाम ध्यान हे काहीही थांबवायचं नाही. चल बरं बेटा, आपण स्टडीमध्ये जाऊन मेडिटेशन करूया. तुझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी बोल. आता अस्मिता तयार होते. आता म्हणते कशी पण, कळू दे पूर्णाजी बाळाला, त्याचा बाप कसाही निघू दे, पण त्याची आई त्याच्या सोबत आहे. पूर्णाजी म्हणतात, नको काढूच बरं परत परत विषय, आणि मला सॉरी बिरी म्हणू नको. बाळाला म्हण, जे झालंय ते मागे सारणं सोपं नाहीये, पण यासाठी ध्यानधारणा तुला मदत करेल. चल. आता इथून पुढचा सीन सचिनचा दाखवलाय. आता ही साक्षी त्याला म्हणत असते, बोल सचिन, किती पैसे हवे? हा उगा भाव खायल्यासारखा करतो, नको ग, जाऊ दे. आता कसं आहे ना सॅम, अगं म्हणजे मी अडकलोय तसा, पण मी तुझं मन राखेल. अगं तू म्हणतेस म्हणून मी तुझ्याकडनं पैसे घेतोय हा, आणि आय प्रॉमिस मी तुला ताबडतोब पैसे परत करेल. प्रॉमिस, ट्रस्ट यू. साक्षी म्हणते, किती पैसे हवे तेवढंच सांग. मग सचिन म्हणतो, 80,000 वगैरे ठीक आहे. साक्षी ठीक आहे म्हणते आणि लगेच फोन ठेवते आणि त्याला 80,000 रुपये लगेच ट्रान्सफर करते प्रेक्षकांनो. आता तो ते पैसे बघतो आणि विचार करतो, अरे ही तर सोन्याची कोंबडी आहे, हिला कोण सोडणार? अरे हिने तर लगेच पैसे ट्रान्सफर केले, हिला हातातून घालवून चालणारच नाहीये, म्हणजे हा आता अशी लफडी करत राहणार. या पुढचा सीन त्यांनी आता महिपतचा घेतला बरं का. महिपत तिथे पाणी प्यायचा प्रयत्न करत असतो, त्याला असं हेल्पलेस झाल्यासारखं वाटतोय. तो विचार करतोय की महिपत राव, इथे आता जास्ती वेळ थांबून चालणार नाही, इथून बाहेर पडावंच लागेल, काही करून बाहेर पडावंच लागणार. या नागराजनं नख बाहेर काढली आहे. अरे माझ्याच माणसांना माझ्या पाऱ्यावर ठेवलंय याने, आता काय करू, पण इथून तर सुटावं लागणारच. एकदा का मी सुटलो का मग दाखवतो या नाग्याला, असं म्हणून मैपत हसायला लागतो. बरं आता प्रेक्षकांना एक मोठा जोक झालाय बरं का, म्हणजे माझ्या मते. मैपत मनाशीच बडबडतो, त्याला नाग्याला वाटतं की त्याने फार मोठा खेळ खेळलाय. अरे त्याने माझीच माणसं माझ्या पायावर ठेवली आहे, लई मोठी माती खाल्ली आहे नागराज शेठ, लई मोठी. आता हा आतून ओरडत असतो मैपत, अय कोण आहे रे, बाहेर कोण आहे रे, अय मला बांधून ठेवलं, सोडा मला. त्या मैपतची माणसं इंटरनॅशनलच दाखवली. आता काय झालं, तो माणूस बघतो की आतून तो कोणीतरी ओरडतोय. आता या लोकांना माहित नाहीये आतमध्ये त्यांचा शेट बसलेला आहे म्हणून.
तो माणूस म्हणतो, "अरे ते आतलं माणूस बोंबलतंय, चल जाऊन बघू." तो आता दुसरा लाल शर्टवाला रघु म्हणतो, "अरे नको रे बाबा, त्या नागराज शेठने सांगितलंय की आपल्या साहेबाची ऑर्डर आहे, आतमध्ये जायचं नाही." आता तो माणूस म्हणतो, "पण ते बोंबलतंय ना, त्याचा आवाज बंद करावा लागेल, काय करायचं?" आता त्याला असं वाटतं की नागराजलाच फोन करून सांगावं की आतला माणूस आरडाओरडा करतोय, पण या माणसांना त्यांच्या शेठचा आवाज काही ओळखू आला नाही बरं का प्रेक्षकांनो. असो, आता इकडे सुमन सॉरी नागराज झोपलेला असतो, तेव्हा नागराजचा फोन वाजतो. या रघुचाच फोन असतो. सुमन येते आणि तो फोन उचलायचा प्रयत्न करते. नागराज वसकतो तिच्यावर आणि म्हणतो, "माझ्या फोनला कशाला हात लावते ग?" सुमन म्हणते, "केव्हाचा वाजत होता तो फोन, खाली पडला असता म्हणून उचलला." "काय हो, कोणाचा फोन आहे?" नागराज म्हणतो, "तुला काय करायचंय, कशाला माझ्यावर लक्ष ठेवते, चल जा इथून." आता सुमन अशी त्याला लुक देते बरं का, म्हणजे खूप वेळ बघते कोणाचा फोन आहे वगैरे, पण आता जाता जाता म्हणते, "ठीक आहे, बोला तुम्ही फोनवर. आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचंय आज. भाऊजींनी तुम्हाला खाली बोलवलंय ते सांगायला आले होते मी." नागराज म्हणतो, "हा चल ठीक आहे, जा पुढे." आता सुमन तरी पण 2 मिनिटं थांबून वाकून पाहत असते कोणाचा फोन आहे, पण नागराज तिच्याकडे राग बघतो आणि सुमन चालली जाते. नागराज आता त्या रघुला कॉल बॅक करतो बरं का. तो रघु म्हणतो, "साहेब ते आतलं माणूस ओरडतंय, त्याला 2 बांबूचे फटके देऊ का म्हणजे गप्प बसल?" आता नागराजला भीती, मैपतचे माणसं जर आत गेले तर नागराज एक्सपोज होईल ना, म्हणजे मैपतच्या माणसांना कळेल की आपला शेटच आतमध्ये बांधलेला आहे. आता नागराज त्यांना म्हणतो, "ए आतमध्ये जाऊ नको हा रघु, बिलकुल आतमध्ये जाऊ नको, काही झालं तरी मी येतो तिकडे ताबडतोब." तो रघु म्हणतो, "ठीक आहे साहेब." आता बोलता बोलता अचानक त्या रघुच्या मोबाईलची रेंज जाते बरं का. हा नागराज फक्त एवढंच म्हणतो, "मैपत शेठची ऑर्डर आहे बरं का, आज जाऊ नको." आणि फोन कट होऊन जातो. नागराजला येतं टेन्शन. त्याला वाटतं आता ताबडतोब मैपतकडे जायला हवं, पण इकडे मात्र मैपत मोठ्या मोठ्याने ओरडताना आपल्याला ऐकवलाय. जोरात ओरडत असतो मैपत, "एक कोण आहे रे, अरे कुठे उलटले मेल्या हो." आता मैपतचा आवाज जास्ती वाढल्यामुळे ते दोन्ही गुंड आतमध्ये जाताच बरं का. आधी तो माणूस म्हणतो, "नको, नागराज शेठ नाही म्हणताय, कशाला जायचं?" पण तो माणूस म्हणतो, "अरे बघून तर येऊ, तो माणूस का ओरडतोय." म्हणून आता हे दोन्हीचे दोन्ही गुंड आतमध्ये गेलेत. आता ते पूर्ण आत जाताना काही दाखवलेले नाहीयेत. आता ते उद्याच्या भागात कदाचित दाखवतील. इकडे अजून अर्जुन आणि सायलीचं कट्टी चालू आहे. अर्जुन म्हणतो, "माझा रुमाल कुठे?" सायली कपाटातनं रुमाल काढते आणि अशी टेकवते त्याच्या समोर. अर्जुन चिडतो बरं का. त्याला असं वाटत असतं की त्याच्या बायकोने त्याच्याशी बोलावं स्वतःहून. कधीतरी बायकोनेही माघार घ्यायला हवी बरं का प्रेक्षकांनो. पण या अर्जुनच्या बाबतीत ते काही खरं दिसत नाहीये. अर्जुन चिडतो आता आणि म्हणतो, "ठीक आहे, मला पण आता कोणाशी काही बोलायचं नाहीये." असं म्हणून राग निघून जातो बरं का. आता इथून पुढे सुभेदारांच्या घरी पार्टी आहे, त्यामुळे आता किल्लेदार मस्त नटून थटून निघालेत. तेवढ्यात नागराज निघायला जातो बाहेर. त्याला मैपतकडे जायचं असतं ना. रविराज त्याला रोखतात बरं का आणि म्हणतात, "काय रे नागराज, कुठे निघालास?" रविराज खूप उत्साही असतात, पूर्णाची वाट बघत असतील. प्रतिमा त्या म्हणतात, "हो ना बाई, आपण गेलोच नाही खूप दिवसापासून त्यांच्याकडे." आता नागराज दुसरीकडे जातोय हे बघून हे रविराज चिडून म्हणतात, "काय रे, अरे नागराज कुठे चाललायस? आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचंय. पूर्णाई वाट बघत असतील ना." "काय गे सुमन, तू सांगितलं नाहीस याला?" सुमन म्हणते, "भाऊजी मी सांगितलं यांना." "अहो तुम्ही येताय ना?" नागराज म्हणतो, "अरे दादा, माझा मित्र आहे ना तू सुभाष, अरे त्याच्या आईचं ऑपरेशन आहे, त्या काकूंना ना ऍडमिट केलंय. मी जरा फोन करतो त्याला, मला जावं लागेल." आता उगाचच हा नागराज कानाला फोन लावतो बरं का. आता सुमन म्हणते, "हा कोण आहे तुमचा मित्र? कधी भेटला नाही, कधी आला नाही घरी." नागराज म्हणतो, "अगं त्याला जेवायला बोलवाल बाई मी, थांबते का जरा, मला जाऊ दे ना सुमन. अगं त्याच्या फॅमिलीची इमर्जन्सी आहे, मला जावं लागेल." असं म्हणून नागराज निघून जात असतो. रविराज आता त्याला थांबवता बरं का आणि म्हणतात, "काय रे, तुला आपल्या फॅमिलीत काही इंटरेस्ट नाही का?" नागराज म्हणतो, "अरे आहे ना दादा, बघ किती फोन येत आहे मला." आता त्याचा फोन वाजतो बरं का नागराजचा पुन्हा. आता रविराज तो फोन हातात घेणार, तेवढ्यात आता नागराजला टेन्शन आलं असं त्यांनी दाखवलं. म्हणजे हा सीन त्यांनी पूर्ण नाही केलाय. इकडे सायलीबाई बेडरूम मध्ये आल्यात वर, तर त्यांना तिथे सुंदर असं सरप्राईज दिसतंय. तिथे एक गुलाबी रंगाचा ड्रेस आहे आणि त्यावर चिठ्ठी लिहिली आहे, "बायको, हा ड्रेस तुला खूप छान दिसेल." आणि त्यावरती काही अशी चाफ्याची फुलं आहेत. सायली ती फुलं घेते आणि तो ड्रेस बघते. बिचारी सायलीच भांडली आणि अर्जुनने सॉरी म्हणून हिला ड्रेस आणलाय. चला बाबा, भांडायचा काहीतरी फायदा झाला सायलीला. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपला. आणि प्रेक्षकांनो, पुढच्या भागात त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो सोशल मीडियावरती आत्ता त्यांनी टेलिकास्ट केला. सायली, अर्जुन सगळे सुभेदार नवीन वर्षाची पार्टी साजरी करत असतात, पण सुमन मात्र नागराजचा पाठलाग करते आणि तिला कळतं की नागराज आणि मैपत सोबत आहेत आणि मैपतला नागराजने किडनॅप केले. आता हे सगळं ती सायलीला सांगेल का? खरं तर तिने फोन केलाय, पण सायलीपर्यंत हे सत्य पोहोचेल का, जरा डाऊट आहे मला. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
आजचा भाग कसा वाटला सांगा. आणि खूप उशिरा आला तिकडनं आजचा भाग. मला तर वाटलं होतं प्रेक्षकांनो की आजचा भाग नाहीच आहे की काय, म्हणजे आज दाखवणारच नाही की काय मालिका, असं वाटलं होतं. पण चला, फायनली आजचा हा भाग आला आणि रिव्ह्यू पण तुमच्या समोर सादर केला आहे. कसा वाटला आजचा भाग मला कळवा नक्की. आणि या रिव्ह्यूला लाईक करायला, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग खूप मोठा होता प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.